कुरळपमध्ये पिसाळलेल्या कुत्र्यांचा 10 जणांना चावा, उपचारासाठी रुग्णांची सांगली फेरी। कुरळप तालुका वाळवा येथे काल गुरुवार दिनांक 15 ऑगस्ट रोजी सायंकाळी व आज सकाळी 8 वाजण्याच्या दरम्यान एका पिसाळलेल्या कुत्र्याने 9 ते 10 जणांच्या पायाला चावा घेतला। यामध्ये विलास पाटील यांच्या पायाला मोठी दुखापत झाली आहे। विलास पाटील हे सकाळी 8 वाजता हनुमान मंदिरात दर्शनासाठी जात असताना मंदिर परिसरात समोरून पळत आलेल्या कुत्र्याने पाटील यांच्या पायाचा लचका तोडला। पायातून रक्तस्राव जास्त होत असल्याने त्यांना तेथे उपस्थित असणाऱ्या नागरिकांनी त्यांना गावातील प्राथमिक आरोग्य केंद्रात आणले। मात्र प्राथमिक आरोग्य केंद्रात साधे कुत्रे चावल्यावर नेणारी लस उपलब्ध असल्याने ती देण्यात आली। मात्र पिसाळलेल्या कुत्र्याचे इंजेक्शन उपलब्ध नसल्याने नागरिकांना सांगलीला जाण्याचा सल्ला देण्यात आला। तर असे इंजेक्शन ग्रामीण किंवा उपजिल्हा रुग्णालयात जिल्हा रुग्णालयाकडून मिळत नाही असा आदेश असल्याने ते आम्हाला ठेवता येत नाही। ते इंजेक्शन जखमीमध्ये द्यावे लागते। यासाठी रुग्णांना 24 तास डॉक्टरांच्या देखरेखीखाली ठेवावे लागते। यामुळे पिसाळलेले कुत्रे चावल्याने मोठी जखम असेल तर त्यांना सांगलीला पाठवण्यात येते असे वैद्यकीय अधिकारी डॉक्टर अभिजित शिरोळे यांनी M24 न्यूज चॅनलशी बोलताना सांगितले। तर गावात सध्या भटक्या कुत्र्यांचा वावर वाढला असून ग्रामपंचायतीने भटक्या कुत्र्यांचा बंदोबस्त करण्याची नागरिकांतून मागणी होत आहे।